झी 24 तास एक पाऊल पुढे. काकस्पर्श या महेश मांजरेकरांच्या सिनेमाबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळातील एक विलक्षण प्रेम कहाणी घेऊन येतायत महेश मांजरेकर. काकस्पर्श हा त्यांचा नवा सिनेमा उषा दातार यांच्या कथेवर आधारित आहे. सचिन खेडेकर, प्रिया बापट, केतकी माटेगावकर अशा उत्तम कलाकारांची टीम घेऊन काकस्पर्श आपल्या भेटीला लवकरच येतोय. या फिल्मविषयी महेश मांजरेकर यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक वास्तववादी प्रेम कहाणी महेश मांजरेकर मांडतायत त्यांच्या आगामी काकस्पर्श या चित्रपटातून. महेशदा आता आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या फिल्मविषयी आज ते आपल्याला सांगणार आहेत. सगळ्यात पहिले तर महेशदा, झी 24 तास आणि स्पॉटलाईटमध्ये तुमचं स्वागत. काय सांगाल प्रेक्षकांना, काय आहे तुमची काकस्पर्श ही फिल्म? एक तर पिरियड 1930 ते 1950 या काळात तसं सोशली किंवा धार्मिक बंधनं किंवा धार्मिक रिच्युअल्स खूप होते आणि त्या काळात एक ब्राह्मण त्या अख्ख्या रूढींच्या विरुद्ध उभा राहून लढा देतो म्हणण्यापेक्षा तो उभा राहतो आणि उभा राहतो एका स्त्रीसाठी. यातनं झालेली ती एक प्रेम कहाणी आहे. आणि कसं आहे, मी खूप प्रेम कहाण्या ऐकल्या किंवा पाहिल्या. म्हणजे राईट, रोमियो ज्युलिएट पाहिली, हीर रांझा पाहिली, शिरीन फराद पाहिली. पण माझ्या मते, म्हणजे माझा सिनेमा म्हणून माझं म्हणणं नाहीये, पण मला वाटतं काकस्पर्श ही माझ्या बघण्यात किंवा ऐकण्यात आलेली सगळ्यात उजवी प्रेम कहाणी आहे. आणि त्याची जाहिरात पण मी त्याच हिने करतो की एक विलक्षण प्रेम कहाणी. कारण मुलगा मुलीला भेटतो, मग घरच्यांचा विरोध आणि भांडणं होतात किंवा सोसायटीचा विरोध, ह्यातनं झालेली प्रेम कहाणी वेगळी. ह्याला एक वेगळी काय तर वेगळीच धार आहे या प्रेम कहाणीला. आणि कसं आहे की मी तसा काही लव्ह स्टोरीज करणारा दिग्दर्शक नाहीये. म्हणजे मुलगा मुलीला भेटतो, भांडणं होतात, वडिलांचा विरोध आणि ह्यातनं होणारे पळून जाऊन लग्न करणं, तसं काही नाही. हा सिनेमा हा खूपच मॅच्युअर लेवलचा सिनेमा आहे. आणि ज्या वेळेला मी उषा दातार नावाच्या बाई आहेत, त्यांनी ही कथा लिहिलेली खूप वर्ष आधी आणि ती मला माहिती नव्हती. आणि गिरीश जोशींनी त्याचं अप्रतिम त्याचा स्क्रीन प्ले केलाय. म्हणजे कसं असतं की एखादी कथा चांगली असते पण त्याचा सिनेमा होईल की नाही माहिती नसतं. याचं कसं, ती कथा चांगली होतीच पण गिरीशनी त्याला म्हणजे एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. एखादा सब्जेक्ट विषय ऐकला की आपण असे झपाटून जातो ना, तसं हा सब्जेक्ट ऐकून झाला. आणि मला वाटतं तो जवळजवळ मी 2 वर्ष तरी आम्ही तो घेऊन जगत होतो. कारण असा मला वेळ हवा होता की ज्याच्यात सचिनचं पुढे पाठी काही नाही. कारण त्याचे सिनेमे सुरू होते, त्याची नाटकं सुरू होती, त्याला मला केस कापणं हे कंपल्सरी होतं. या सिनेमात काही अगदी जरुरी होतं ते सगळ्यांनी केस कापणे, कारण मला ते वीक कोटी लावून तो सिनेमा करायचा नव्हता. मला विचारणार होते की ऑलमोस्ट म्हणजे सचिन खेडेकर पासून अभिजित केळकर पर्यंत किंवा सविता मालपेकर या सगळ्यांनी तुमच्या सिनेमासाठी मुंडन केलेलं आहे. हा कलाकारांनी दाखवलेला एक विश्वासच म्हणता येईल का तुमच्या प्रती, तुमच्या सिनेमांप्रती? माझं कसं होतं की ते अख्खं गरजेचं होतं. बरं, कधी कधी मी म्हटलं आता मग कुठेतरी आपल्याला एक त्यातला दुसरा मार्ग शोधायला लागेल की आपल्याला एखादा ऍक्टर नाही मिळणार जो केस कापायला तयार नाही. पण सगळ्यांनी, म्हणजे संजय खापरे, अभिजित केळकर, सक्षम कुलकर्णी, सचिन खेडेकर, सगळे केस कापायला गोटा करायला तयार झाले. आणि गंमत म्हणजे कसं होतं की सविता मालपेकरचा जो त्यातला रोल होता, ती एक त्यावेळची विधवा बाई. मग त्या विधवा त्यावेळेला त्यांचं केस काढलेलेच असायचे. त्याला एक पर्याय होता माझ्याकडे की ते कायम ते डोक्यावर ठेवून पण म्हटलं मग मला एखाद्या सीनमध्ये वाटलं असतं की ते काढायचं तर काय. तर मी सविताला विचारलं, म्हटलं बघ हा रोल छान आहे, तू केलंस तर म्हटलं मला खूप आवडेल. आणि ती अगदीच लगेच तयार झाली. तिने तिसऱ्या दिवशी ते केस कापून ती तयार झाली. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कसं असतं की मी मग एक आपल्याकडे कसं असतं की माणसाला एक सगळ्यात जास्त टेकन फॉर ग्रांटेड आपली बायकोच असते ना. मग मेधाला काहीच माहिती नाही. मी तिला 1-2 दिवस आधी सांगितलं, म्हटलं तू कर हा रोल मग तू, कारण
कोणी मिळत नाही. वाईट हे वाटतं की कोणी मिळत नाही म्हणून मी तिला घेतो. म्हणजे धक्काचं पण तेच झालेलं आणि ह्याचंही तेच झालेलं. एक नाटक सुद्धा आलेलं काकस्पर्श नावाचं, तर ते नाटक आणि तुमची ही फिल्म ह्याच्यामध्ये काही संबंध किंवा काही आहे? मला वाटतं सिनेमा हा खूप वेगळा आहे नाटकापेक्षा. काही नाटकाचं काही ह्या सिनेमात तसं नाही, कारण ती गिरीशने त्याच्यात आपलं एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो लेखकाचा, आणि किती झालं तरी नाटक असतात शेवटी ऍट द एंड ऑफ द डे. कारण तुम्ही त्याच्या 7-8 प्रसंगांनी खेळत असता, इथे तुम्ही 70-80 प्रसंगांनी खेळत असता. त्यामुळे खूप त्याच्यात 71 नवीन प्रसंग आहेत. त्यामुळे तो सिनेमा वेगळा असल्याची मला खात्री आहे. मी नाटक पाहिलं नसल्यामुळे मी खूप त्याच्यात काही बोलू शकत नाही, पण नाटकही चांगलं होतं असं मी ऐकलेलं. त्यामुळे चांगलं आहे तर ठीक आहे, मग चांगलंच होईल आपला सिनेमा. आमच्याशी बोलल्याबद्दल आणि स्पॉटलाईट कडून आणि झी 24 तास कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.